नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर SSP स्टडी पॉईंट मराठीवर। आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी। महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे। मग गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हटले जाते। गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये होतो। गोदावरी नदीची एकूण लांबी आहे 1465 किलोमीटर। 1465 किलोमीटर इतकी गोदावरी नदीची लांबी आहे। महाराष्ट्राचा विचार केला तर ती महाराष्ट्रामध्ये 732 किलोमीटर इतका प्रवास करते मित्रांनो। भीमा नदीचा आहे। भीमा नदी ही भीमाशंकर येथे पुणे येथे उगम पावतो आणि याची एकूण लांबी आहे 451 किलोमीटर इतका प्रवास महाराष्ट्रामध्ये ती भीमा नदी करते। पुढची नदी आहे कृष्णा। कृष्णा नदीचा विचार केला तर कृष्णा नदीची एकूण लांबी आहे 1400 किलोमीटर आणि ती महाराष्ट्रातून 282 किलोमीटर इतका प्रवास करते मित्रांनो महाराष्ट्रातून। पुढची नदी आहे वर्धा। वर्धा ही दक्षिणेकडे वाहणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे। असा प्रश्न तुम्हाला जर विचारला, महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे, तर त्याचं उत्तर वर्धा होईल मित्रांनो। हिची एकूण लांबी आहे 455 किलोमीटर। ही मध्य प्रदेशमध्ये बैतूल या जिल्ह्यामध्ये हिचा उगम होतो। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत आढळते? सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण सांगायचं आहे तुम्हाला। याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे सातपुडा पर्वतरांगेतील। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही? असा कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही? खाली 4 जिल्हे दिले आहेत। याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, रायगड जिल्ह्याचा समावेश हा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही। त्यामध्ये सांगली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो। पुढचा प्रश्न आहे, पश्चिम महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? असा कोणता जिल्हा आहे पश्चिम महाराष्ट्रातील? त्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात। याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात। पुढचा प्रश्न आहे, देवरुख कोल्हापूर महामार्ग डॅश डॅश यातून जातो? देवरुख कोल्हापूर महामार्ग हा डॅश डॅश यातून जातो। याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, कुंडी यातून जातो मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखालील क्षेत्र डॅश डॅश या विभागात आहे? तो विभाग सांगायचा आहे तुम्हाला, सर्वात कमी वनाखालील क्षेत्र असलेले। यासाठी विभाग दिलेत विदर्भ, कोकण, मराठवाडा, नाशिक। ह्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक C, मराठवाडा यामध्ये सर्वात कमी वनाखालील क्षेत्र आहे। पुढचा प्रश्न आहे, भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? भाषेचे एकूण किती प्रकार आहेत ते सांगायचं आहे। याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 2 प्रकार आहेत भाषेचे। पुढचा प्रश्न आहे, भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे काय? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, विचार व्यक्त करण्याचे साधन आहे भाषा। पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही? पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही? अर्धस्वर नसलेला वर्ण सांगायचा आहे। याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक C, अ हा वर्ण अर्धस्वर नाही। पुढचा प्रश्न आहे, विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन डॅश डॅश होय? विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन काय आहे? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, भाषा। भाषाद्वारे विचार, भावना, अनुभव आणि कल्पना व्यक्त केल्या जातात। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। खाली जोड्या दिल्या आहेत, असहकार चळवळ 1924, सविनय कायदेभंग 1930, स्वराज्य पक्षाची स्थापना 1923, चले जाव चळवळ 1942। यापैकी चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 1, असहकार चळवळ 1924 ही चुकीची जोडी आहे। पुढचा प्रश्न आहे, गोपाळ हरी देशमुखांनी लोकहितवादी या नावाने या साप्ताहिकातून लिखाण केले? कोणत्या साप्ताहिकातून लिखाण केले? गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने। याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, प्रभाकर या साप्ताहिकात लोकहितवादी या नावाने लिखाण केले गोपाळ हरी देशमुख यांनी। पुढचा प्रश्न आहे, वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला नाही? 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला नाही? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, बेन होमस्टॉम यास मिळाला नाही। पुढचा प्रश्न आहे,
उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले? उपरा हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिले? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, लक्ष्मण माने यांनी उपरा हे आत्मचरित्र लिहिले आहे. पुढचा प्रश्न आहे, मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण? मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, शिवाजी सावंत हे मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे, 71व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे डॅश डॅश देशाचे प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते. जे 71व्या प्रजासत्ताक दिनाचे अतिथी होते ते कोणत्या देशाचे होते? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, ब्राझील या देशाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे, भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला? आधुनिक शिक्षणाचा पाया भारतामध्ये कोणी घातला? यासाठी 4 पर्याय दिले. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, इंग्रज. पुढचा प्रश्न आहे, जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले? जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, इंग्लंड या देशाने पहिले बजेट मांडले. पुढचा प्रश्न आहे, 1936चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन डॅश डॅश येथे झाले. 1936चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन डॅश डॅश येथे झाले. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, फैजपूर येथे 1936चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झाले. पुढचा प्रश्न आहे, माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे? जे माजुली बेट आहे हे कोणत्या राज्यात आहे? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, आसाम या राज्यात माजुली बेट आहे आणि माजुली बेट हे ब्रह्मपुत्रा या नदीमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते? सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते? यासाठी 4 पर्याय दिलेत. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, सिलिका व अल्युमिनियम असते. पुढचा प्रश्न आहे, भारतात कर्कवृत्त डॅश डॅश राज्यातून जाते. किती राज्यातून जाते मित्रांनो? कर्कवृत्त भारतातून असे किती राज्य आहेत? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, 8 राज्यातून जातं. पुढचा प्रश्न आहे, जिल्ह्यातील खजिना व स्टॅम्प यावर कोणाचे नियंत्रण असते? जिल्ह्यातील खजिना व स्टॅम्प यावर कोणाचे नियंत्रण असते? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, जिल्हा अधिकारी यांचे नियंत्रण असते. पुढचा प्रश्न आहे, 19 जुलै 1969 रोजी किती बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? असे किती बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 19 जुलै 1969 मध्ये. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे आहे? कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे आहे खालीलपैकी? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, जिराफ या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते. पुढचा प्रश्न आहे, हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती असते? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, 21% प्रमाण हे ऑक्सिजनचे आहे. पुढचा प्रश्न आहे, मनुष्यास अक्कलदाढा साधारणपणे किती वर्षादरम्यान येतात? मनुष्यास अक्कलदाढा साधारणपणे किती वर्षादरम्यान येतात? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, 17 ते 30 या वर्षादरम्यान मनुष्यास अक्कलदाढा येतात. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील पाठीच्या मणक्याची संख्या किती? मानवी शरीरातील पाठीच्या मणक्याची संख्या किती? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 33 इतकी मणक्याची संख्या असते. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील छातीच्या बगड्याची संख्या किती? जे मानवी शरीरातील छातीचे बरगडे आहेत त्यांची संख्या किती असते? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, 24 बरगड्याची संख्या असते मानवी शरीरातील छातीची. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी संसर्गजन्य रोग कोणता? संसर्गजन्य रोग तुम्हाला सांगायचा आहे. खालीलपैकी 4 रोग दिलेले आहेत. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, क्षय हा संसर्गजन्य रोग आहे. पुढचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुमच्यासाठी, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पायोरिया हे आजार शरीराच्या कोणत्या अवयवाला होतो? पायरिया हे आजार शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे किंवा कोणत्या अवयवाला होतो? यासाठी पर्याय आहेत हाडे, यकृत, दात व हिरडा, त्वचा. यापैकी तुम्हाला बरोबर उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा
आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.